तीन स्टार्ट हां. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मराठी उद्योजक यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रतीक. आज आपण आष्टापूर या ठिकाणी एक नवीन उद्योजकाच्या शोधात आलेलो आहोत. या ठिकाणी पूर्णपणे बंदिस्त बकरी पालन केले जाते. या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे फीडिंग, त्यांचे मेडिसिन, त्याचप्रमाणे ते काय काय उपाययोजना करतात की आपल्या फार्मचं जास्तीत जास्त नफा वाढेल. चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूयात. तर सर नमस्कार. नमस्कार. तर सर, या मेंढी पालनाची सुरुवात आपल्याला कशा प्रकारे हे झाली, सुचली की आपण मेंढी पालनच केलं पाहिजे, ते पण बंदिस्त? आम्ही शेळी पालन करायचो. 2015 पासून आम्ही फार्म सेटअप केलं आहे, रॉनी गोट फार्म. आणि जर तुम्ही शेळीचं किड्सचे जे मॉर्टॅलिटी आहे, जे शेळीला होणारे बच्चे आहेत, समजा जास्त प्रमाणात होतात ते खरं आहे, 2-3 बच्चे देतात शेळ्यांमध्ये. पण मेंढ्यांचं जे संगोपन आहे, आई ही स्वतः तिच्या मुलांना दूध वगैरे पाजून ती स्वतः त्याची देखरेख करते. शेळी पण स्वतः करते, पण शेळीच्या जे बच्चे असतात त्यांना जवळपास 3-4 दिवस अटर केअर म्हणजे फार जास्त सेवा करावी लागते. तसं ह्यांना काही नाही तसं. आणि यांची मॉर्टॅलिटी पण लई, तुम्ही सांगू शकता 90% कमी आहे शेळीपेक्षा. तर सर, शेळी पालन जास्तीत जास्त कशा प्रकारे फायदेशीर आहे, हे थोडासा मुद्दा सांगता का अजून? तेच मी जे सांगतोय, शेळीपेक्षा मेंढीमध्ये मॉर्टॅलिटी कमी आहे, तर त्याचे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आपल्याला जास्त भेटतं. त्याच प्रकारे जर त्याची वाढ आहे, आता ही जे मेंढी आहे आपली डॉर्पर जातीची मेंढी आहे, तुम्ही पाहू शकता 15 ते 20 दिवसाचा 25 दिवसाचा बच्चा. तुम्ही त्याची ग्रोथ वगैरे पाहू शकता कशी असते ती. तर याच कारणामुळे आपण ही जात हो. निवडली का? ही निवडली आहे जात आहे. आणि ह्याचं वाढ पण लवकर आहे आणि तसेच आमचे परतफेड पण लवकर भेटून जाते. तर सर, शेळी पालन ज्यावेळेस आपण मेंढी पालन ज्यावेळेस आपण सुरू केलं, त्यावेळेस आपल्याला किती गुंतवणूक करावी लागली? ते डिपेंड करते कुठली ब्रीड तुम्ही घेताय. आता मी स्टार्टिंगला काय केलं होतं, इकडं तर जर तुम्ही पाहू शकता, गावरान फिमेल्सला डॉर्पर मेल आम्ही क्रॉस केलं होतं. त्याच्यानंतर आमची ब्रीड जशी वाढत गेली, ही जशी गावरान फिमेल आहे ही झाली, ब्लॅक कलरची झाली. त्याच्यानंतर आमची टक्केवारी वाढत गेली आणि तुम्ही इकडे पाहू शकता, ही डॉर्पर क्रॉस फिमेल आहे, व्हाईट अँड ब्लॅक. झूम करून पाहू शकता तुम्ही. तिचे उभे कान, बॉडी स्ट्रक्चर, ती फर्स्ट टाइमची फिमेल आहे. पाठ सांगू शकता ती झाली. त्याच्यानंतर ही वापस फुल ब्लॅकवाली झाली. उभे कान आणि बॉडी स्ट्रक्चर बघू शकता. तशीच हे पाहू शकता तुम्ही, याची बॉडी स्ट्रक्चर मोठी होते आणि उभे कान आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर सर, आपण किती मेंढ्यांपासून सुरुवात केली? मी सुरुवात केली होती 20 मेंढ्यांपासून आणि 1 मेल. तर सर, आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जाती आढळतात या मेंढी पालनात? जसं मी सांगितलं तुम्हाला, पूर्वी पण बऱ्याचशा जाती आहेत. डॉर्पर झाले, मग नारी सुवर्णा झाले, हे सगळे जाती जे आहेत आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. डॉर्पर, नारी सुवर्णा, मग आपली शेवटी गाव. तर सर, मुख्यत्वे जाती कोणत्या साठी फेमस आहेत आपल्या? डॉर्परची जी ब्रीड आहे, जी आमच्याकडे आहे, ती डॉर्पर ब्रीड जी आहे ती वेट गेनसाठी फेमस आहे. वेट गेन म्हणजे लवकर वाढ. तशीच विविध जाती आहेत. मीट मास्टर पण येते. त्याच्यानंतर नारी सुवर्णा जात आहे, ती डबल किडिंग ट्रिपलेटसाठी पण मशहूर आहे. त्याच्यानंतर आपले गावरान जात तर आहेतच. तर पण हे सर्व जे जाती आहेत, हे लास्ट स्टेप जो आहे हा मीट पर्पज आहे, तर मटणाकरिता याचं प्रोडक्शन विकलं जातं. तर सर, कोणती ब्रीड ही जास्त म्हणजे फास्ट पद्धतीने ग्रो होते? सर्वच ब्रीड ग्रो होतात, पण आता जे साऊथ आफ्रिकावरून जे इम्पोर्टेड जात मागवलेली आहे ही डॉर्पर ब्रीड आहे. याच्यात काय होतं की जे आपलं किड्स 6 महिन्यात जी वाढ यायची ती तुम्हाला 3 महिन्यात वाढ भेटते. तर जे विक्रीसाठी माल आमचा निघतो तो लवकर निघतो, जी बॅच निघते ती. तर सर, क्रॉस ब्रीडिंग आपण करता का? आणि जर करत असाल तर त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने? क्रॉस ब्रीडिंग, डॉर्पर क्रॉस ब्रीडिंगमध्ये अत्यंत चांगला रिझल्ट आहे. तुम्ही जर पाहू शकता आमच्याकडे डॉर्पर क्रॉसमध्ये जवळपास माझ्याकडं डॉर्पर क्रॉसमध्ये 6 महिन्यात 40 किलो ते 45 किलोचे मेल्स झाले आहेत. तर सर, आपण
म्हणजे ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस आपण जर गावरान आणि त्यावरती ही जी तुम्ही जी बोलताय ब्रीडर तो जर क्रॉस केला तर त्याचा रिझल्ट चांगला आहे, तुमच्या समोर आहे. ओके. तर क्लायमेटनुसार आपण कशा पद्धतीने काळजी घेता आपल्या फार्मची किंवा मेंढ्यांची क्लायमेटनुसार, जसं क्लायमेट चेंज क्लायमेटनुसार मेंढ्यांमध्ये काही काळजी घेण्याची कारण नसते, कारण थंडीमध्ये पण त्यांना काही जास्त प्रॉब्लेम होत नाही, कारण त्यांच्या अंगावरची जी लोकर आहे ते त्यांना गरमी देते. आणि उन्हाळ्यात ते आमचं बाहेर आम्ही कंपार्टमेंट केले तर वारा बिरा असतो चांगला, काय प्रॉब्लेम आहे. आम्ही ट्रीज पण प्लांट केले आहेत बरेचसे टेम्परेचर कंट्रोल करण्याकरिता. आणि सर जे आपल्या फिमेल शिप आहे ते आपण कशा पद्धतीने निवडता, म्हणजे काय गुणधर्म पाहता आपण की ही बेस्ट आहे, ह्यासाठी आपण काय काय गुणधर्म लक्षात घेण्याची गरज आहे? सर्वप्रथम त्याची वाढ कशी आहे, कुठला आता 100 बच्चांमध्ये 100 पिल्ले झाले आपल्याकडं, तर कोण जास्त वाढतो, कोण कमी वाढतो, कोण कसा वाढतो, तर त्या हिशोबात जो तुम्हाला बेस्ट वाटतो तो तुम्ही ब्रीडर म्हणून निवडून ठेवू शकता. कारण 3 जनरेशन झाल्यानंतर वापस तुम्हाला दुसरा ब्रीडर पाहिजे असत तर, किंवा त्याचे वाढ ज्या प्रकारे होते, त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याची लांबी, उंची, बॉडी वेट, त्यानुसार आम्ही तो सिलेक्टिव्ह मेल्स ठेवतो. आणि मेंढ्यांचे जे आपण दात पाहतो त्यावरून आपण त्याचं वय ठरवतो, तर ते कशा पद्धतीने असतं ते एकदा सांगतान का एकदा समजून? सॉरी, जे मेंढ्या असतात ना हो त्यांची जे वय आपण ते दातावरतून ठरवतो, हो, तर ते कशा पद्धतीने तर असतं ते ते, एकदा सांगतान का? 1 वर्ष झाल्यावर 2 दात सोडतात, त्याच्यानंतर दर 6 महिन्यांनी 2-2 दात सोडतात. जसं 2 दात झाले, 4 दात झाले, 6 दात आणि 8 दात. 8 दात नंतर तुम्हाला कळेल की स्टेबल राहतात दात. मग जेव्हा ब्लॅक येतील किंवा पडतील दात तर समजायचं की म्हातारा झालं मेंढा. आणि सर जे आपण ब्रीड आहे ते ब्रीडची प्युरिटी कशी तपासता आपण? ब्रीडची प्युरिटी हे बेस्ट आहे. फर्स्ट त्याचं कलर कॉम्बिनेशन, सेकंड त्याचं बॉडी स्ट्रक्चर अँड थर्ड त्याचं वेट गेन. आणि आपल्या मेंढी पालनामध्ये कलरचं महत्त्व आहे का, आणि ते कशा पद्धतीने आहे? कलरचं महत्त्व एवढं नाही आहे, पण बॉडी स्ट्रक्चर आणि वेट गेनचं जास्त महत्त्व आहे. लोकांचं जे हे काय लोकांचं मत आहे की ब्लॅक अँड व्हाईट झालं तर चांगलं आहे, डॉक्टर हाफ ब्लॅक हाफ व्हाईट, तसं काही नाही. त्याचं बॉडी स्ट्रक्चर आणि वेट गेन हे उत्कृष्ट राहणं गरजेचं आहे. आणि जो आपला ब्रीडर मेरा असतो तो कोणता एज आपल्याला बेस्ट वाटतो जो क्रॉसिंग करण्यासाठी? माझं पर्सनल ओपिनियन तसं तर तुम्ही 2 दात लावल्यानंतर कुठला पण मेल ब्रीड करणार, चांगलं करणार, पण माझ्या हिशोबात 4 ते 6 दात त्याचं मॅच्युरिटी झाल्यावर चांगला मॅच्युअर मेल कधी पण उत्तम असतं. आणि सर ब्रीडिंगसाठीचा सगळ्यात बेस्ट सीझन आपणास कोणता वाटतो? बेस्ट सीझन वर्षात 2दा मेंढ्यांमध्ये मला कसं काय बेस्ट सीझन वाटत नाही. शेळीमध्ये तुम्ही सांगू शकता, पण मेंढ्यांमध्ये ऑल 12 सीझन्स बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. तर सर आपण आता खाद्य व्यवस्थापनाकडे येऊयात. तर मेंढीला काय काय प्रकारचा चारा आपण देता? आमच्याकडे 2 प्रकारचे चारे आहेत, एक तो वल्ला चारा आणि सुका चारा. वल्ल्या चाऱ्यामध्ये आमच्याकडे नेपर आहे आणि मका आहे, आणि सुक्या चाऱ्यात आमच्याकडे हरभराचा भुसकट आहे व तुरीचं भुसकट आहे. आणि जे काय आपल्याकडे अवेलेबल होतं आजूबाजूने, जसं वाडा झाला किंवा काय झालं, त्या हिशोबात आम्ही टाकतो. तर सर हिरवा चारा आपण किती प्रमाणात देता? एक टाईम आम्ही हिरवा देतो, एक टाईम वल्ला देतो. असं 2 फीड्स असतात आमचे, एक सकाळी एक संध्याकाळी. तसे आपण सकाळचं जर ड्राय फीड देतो तर संध्याकाळी वेट फीड भेटते. आणि सर एका मेंढीसाठी कमीत कमी किती चारा लागतो, ओला चारा आणि सुका चारा? जेव्हा तुमच्याकडे प्रोडक्शनचे जे मेंढे आहेत आमचे, ते जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे आम्ही काय त्याचं वेट वगैरे करत नाही. तसं आणि सर आपण काय फीड देता का वजन वाढीसाठी वगैरे, किंवा लिव्हर टॉनिक वगैरे काय? लिव्हर टॉनिक असतो आमचा महिन्यात एकदा, आणि कॅल्शियम असतं. फीड वगैरे? सॉरी, फीडमध्ये आमचं पेलेट आहे किंवा पेलेट आहे, आणि मग दाण्यामध्ये गहू असो किंवा हरभरा असो काय पण तुम्ही देऊ शकता. कोणते धान्य, जर आपण धान्य जर घेतो, जे आपण घेतो बाहेरनं धान्य, तर ते धान्य कोणतं आपणास उपयुक्त मका वाटतं? सर्वात उत्कृष्ट मका, त्याच्यानंतर गहू, आणि मग जसं तुम्हाला भेटेल हरभरा वगैरे, हे जगले कॉस्टली आहेत, पण सर भेटलं तर अतिउत्तम. आणि सर मिनरल मिक्सचर कोणत्या प्रकारचे देता आपण? मिनरल मिक्सचर कंपनी सांगणार नाही, पण जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते बेस्ट असेल. आणि जे आपले पिल्ले आहेत, पिल्लांसाठी वेगळं फीड आणि मोठ्या मेंढ्यांसाठी वेगळं फीड, असं प्रकारचं काय आहे का? नाही, आमचं सगळे एकच आहे. फक्त पिल्लांकरिता आम्ही पॅलेट सेपरेट देतो, पॅलेट गोळी पेंड.
तर सर आपण प्रेग्नन्सीमध्ये मेंढीची काळजी कशा प्रकारे घेता? आमच्याकडे तर अजिबात काळजी घेण्याची गरज नाही, कारण 2 टाईम फीड आहे त्यांना आणि ते स्वतःची काळजी घेतात. तुम्ही पाहू शकता प्रेग्नंट फिमेल्स आहेत आमच्याकडे. तर असं सेपरेट वगैरे ठेवण्याची गरज नाही, ते चांगल्यापैकी राहतात. आमच्याकडे तर चांगल्यापैकी राहतात. हां. आणि सर आपली ही जी मेंढी आहे तर ती रोज किती प्रमाणात पाणी पिते? एक पाणी हे भरलेलं असतं आमच्याकडं. आम्ही 2दा पाणी भरतो आणि एकदा सकाळचं साफ करून घेतो पाण्याचं भांडं. 2दा भरतो. तर एक मेंढी किती पाणी पिते हे तुम्ही सांगू शकत नाही, पण त्याचा कप्पा जो आहे, जेवढं मी रिसर्च केलं आहे, काय 6 kgचं असतं. तर 6 लिटर पाणी पिणं हे मला नाही वाटत किती पितं, पण आम्ही भरून ठेवतो. जेवढं ज्याचं मनात आहे तेवढं पितात. उन्हाळ्यात जास्त पितात, थंडीत कमी पितात, हिवाळ्यात तसं. तर सर आपण काही सायलेज वगैरे केले आहे का? नाही, सायलेज वगैरे आता सध्या आम्ही नाही केलं आहे. आणि सर मेंढी पालनामध्ये सायलेज उपयुक्त ठरतं का आपल्या वजनवाढीसाठी वगैरे? सायलेज सर्वांनाच उत्कृष्ट ठरतं, मेंढ्यांना असो, शेळ्यांना असो किंवा गायींना असो. आणि सर आपण या मेंढी पालनामध्ये कोणकोणत्या प्रकारचा चारा हा टाकणं टाळला पाहिजे, जेणेकरून आपली जी मेंढी आहे ती आजारी पडते वगैरे, त्या ज्या गोष्टी आहेत? मला असं वाटतं की प्रेग्नेंट फिमेल जे असतात त्यांना लसूण घास किंवा असे हिटी प्रोडक्ट्स हे कमी टाकले पाहिजेत मॉर्टॅलिटीच्या संदर्भात. तर सर आपण आपल्या फार्मचा खर्च कमी करण्यासाठी, म्हणजे खाद्य व्यवस्थापनावरचा खर्च कमी करण्यासाठी काही आपण बाहेरून जे स्वस्त भेटतं ते घेता का? हो, घेतो. जसे आमच्या आजूबाजूचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं स्वीटकॉर्न गेल्यावर जे स्वीटकॉर्न उभा मका ज्याला आम्ही म्हणतो ते आम्ही विकत घेतो टनावर. जे काय आपल्या आजूबाजूला उपलब्ध असेल तसं. आणि सर आपण या मेंढ्यांसाठी काही सप्लिमेंट वगैरे यूज करता का? मिनरल मिक्सचर आहे आणि पॅलेट आहे. त्याच्या लिव्हर टॉनिक आम्ही महिन्यात एकदा देतो आणि कॅल्शियम. आणि आपल्या दिवसभराचं फिडिंगचं कशा प्रकारे नियोजन असतं? दिवसभरचं फिडिंग आमचं फीड 2दा पडतं, एक सकाळी एक संध्याकाळी. त्याच्यानंतर ते बसून आपलं रवत करत बसतात. आणि जर एखाद्या मेंढीसाठी ओव्हर फिडिंग झाली तर ते कशा प्रकारे मॅनेज करता आपण? त्याच्यानंतर त्याच्यासाठी औषधं असतात. जर पोट फुगलेलं दिसतं तर FNL आहे, टायरेनिल आहे, असे बरेचसे मेडिसिन्स जे आहेत ते मार्केटमध्ये आहेत उपलब्ध, तुम्ही घेऊ शकता किंवा डॉक्टरला कन्सल्ट करू शकता तुमच्या. तर सर आपण एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपल्या हा शेड बांधलेला आहे. तर आपण या शेडच्या व्यवस्थापनाकडे येऊया. तर सर हा शेड किती बाय कितीचा आहे? हा 50 बाय 60चा शेड आहे. ह्याच्यातले गावान तुम्ही बघू शकता आणि तोंड बाहेर काढण्यासाठी 18 इंच आम्ही ठेवलं आहे. तर सर हा मला अर्ध बंदिस्त दिसतोय. तर आपण बाहेरच्या साईडला किती स्पेस सोडला आहे आणि आतमध्ये पूर्ण बंदिस्त किती स्पेसमध्ये केलं? जवळपास जेवढं आहे तेवढंच आम्ही बाहेर ठेवलं आहे. म्हणजे जर हे 50 फूट आहे तर 50 फूट आम्ही बाहेर सोडू. तर सर हे व्हेंटिलेशन कशा प्रकारे मॅनेज केलं आपण? व्हेंटिलेशन जिकडून हवा येते तिकडून त्या हिशोबात आम्ही शेड बांधलं आहे. तसं तुम्ही पण बांधू शकता. आणि सर जे आपल्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस होतो तर त्याचा काही शिपवरती म्हणजे आपल्या मेंढीवरती काही परिणाम नाही? होतो का? काहीच नाही. थंडी पावसाचा काहीच परिणाम आम्हाला तर नाही आढळला आहे. आणि आपण फार्मची स्वच्छता किती वेळा करता आणि कशा प्रकारे करता? 15 दिवसात एकदा आम्ही काय करतो, सगळं पूर्ण डिसइन्फेक्ट करून सगळं झाडून घेतो. आणि सर आपण या मेंढी पालनासाठी फार्मची लोकेशन कशी प्रकारे निवडावी, म्हणजे शेतात बनवा किंवा माळावरती बनवा, म्हणजे कशा प्रकारे? कुठं पण बनवा, थोडा हाईटवर बनवू शकतात. आणि सर आपण या मेंढ्यांचे रेकॉर्ड कशा प्रकारे मॅनेज करता, म्हणजे ब्रीडिंग? टॅग्स आहेत, तुम्हाला दिसेल टॅग्स आहेत मेंढरांना. मग त्याचे किती वेळ झालं काय ते सगळं आमच्या रजिस्टरवर मेंटेन असतं. तर सर ज्या आपल्या मेंढ्या आहेत त्या जर नवीन मेंढ्या जर खरेदी केल्या तर त्या लवकरात लवकर मॅच होत नाहीत, तर मग हे कशा प्रकारे आपण मॅनेज? जर बंदिस्तामध्ये तुमच्या पहिलेच 5-6 मेंढ्या असतील तर त्यांच्यासोबत सोडल्यानंतर ते बरोबर गावांना येऊन तोंड घालतील. फक्त त्यांच्यासोबत तुमची पहिले उपस्थित जी मेंढी आहे ती तुमची सेट मेंढी पाहिजे. तर सर आपले जेव्हा मेंढी आजारी पडते तर त्यावेळेस आपण काय काय मॅनेजमेंट करता किंवा कशा प्रकारे अँटीबायोटिक्स असतात किंवा काय तिचा आजार आहे, तिचा आजारचं मूळ रूप काय आहे हे बघून मग त्याच्या हिशोबात आम्ही त्याला इंजेक्शन गोळ्या देतो. आणि सर वेस्ट मॅनेजमेंट कसं करता आपण या आपल्या फार्मचं? वेस्ट मॅनेजमेंट पहिलं आम्ही करायचो, जे वल्लं आमचं राहायचं आहे वल्लं फीड त्याचं आम्ही सायलेजचं रूपांतर करायचो. पण आता लेबर वगैरे कॉस्टिंग बघता आम्ही ते कमी केलं आहे. आणि जे आमचं
ड्राय फीड आमचं जे उरतं जे वेस्ट मटेरियल ते आम्ही खाली टाकून देतो, जे खतामध्ये मिक्स होऊन जातं आणि बेड तयार होते. आणि सर जो आपला लेबरवरती जो खर्च होतो भरपूर प्रमाणात मॅनेजमेंटसाठी, तर तो आपण खर्च कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करता? स्वतः काम करायचं, स्वतः कष्ट घ्यायचं, तेवढं एक लेबर कमी लागेल. तर सर जे आपली मेंढी पालनाची रिप्रोडक्शन सायकल ही थोडीशी समजून सांगता का, म्हणजे कशा प्रकारे आहे काय? पहिली जी पाट असते ती पाटचं चांगली वाढ जर झाली, त्याचे एक 40 to 50 kgच्या आसपास आली की ती पहिलं क्रॉस होऊन जाते. क्रॉस झाल्यानंतर आणि तिचं पिशवीची वाढ वगैरे सगळं झाल्यानंतर म्हणजे एक साधारण 9 ते 10 महिन्यावरती क्रॉस होते. 5 महिन्यात ती डिलिव्हरीला येते. डिलिव्हरी झाल्यावर मग बच्चे पैदा होतात, मग ते स्वतःहून दूध पितात किंवा तुम्हाला ते हिशोबात कळून जाईल कसं होतं ते. तर या मेंढी पालनामध्ये ट्विन्सचा रेशो किती प्रमाणात आहे, म्हणजे शक्य आहे का जास्त प्रमाणात? आमच्याकडे 50% आहे. तर सर ब्रीडिंगचं प्लॅनिंग कशा प्रकारे करावं आपण, नाही का? उत्कृष्ट नर ठेवावं आणि मग फिमेल्स तुम्ही तुमच्या पद्धतीत आणू शकता. आणि नॅचरल मीटिंग बेस्ट आहे का आपण जे AI कृत्रिमरित्या कृत्रिमरित्या? AI आणि कृत्रिमरित्यांपेक्षा आपले जे नॅचरल पद्धत आहे ते सर्वात अतिउत्तम. कारण जो मेल आहे त्याचं जेवढं मी ऐकलं आहे आणि रिसर्च केलं आहे, त्याचं एक स्पर्ममधून 80 काड्या बनतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या की जर तो एक टाईम मीट करतो आहे फिमेलला, तर त्याचं प्रेग्नंट किंवा कन्सीव्ह राहण्याचा जो रेशो आहे तो जवळपास 99% राहतो. आणि कृत्रिम मेथडमध्ये तेवढं तुम्हाला गॅरंटी भेटत नाही. तर सर ज्यावेळेस आपलं मेंढीचं पिल्लू जन्माला येतं तर ते कमीत कमी किती किलोचं म्हणजे असतं ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी? डिपेंड करते. 2 kgपासून ते जवळपास 7 kgsपर्यंत असतं. आणि आपण या पिल्लांची काळजी कशा प्रकारे घेता? मेंढ्यांमध्ये तुम्हाला जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही शेळ्यांच्या संदर्भात. मेंढे स्वतःहून मेंढ्यांना त्यांच्या पिल्लांना पाजवतात वगैरे, ते आम्हाला काय हात लावायची गरज पडत नाही. पण पिल्लांना जे 28 दिवस झाल्यावर आम्ही डिवॉर्मिंग करतो, त्याच्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिकचा कोर्स चालू करतो, जेणेकरून ते लवकर फीडिंगवर त्यांचं मिल्क फीडिंग सोडून आपलं फीडवर चालू होतात. आणि सर जो बच्चा असतो तो 3 महिन्यामध्ये वजन किती प्रमाणात होतं, म्हणजे कितीपर्यंत होतं? 3 महिन्यात 3 किंवा 6? माझ्याकडं 20 kgs प्लस होऊन जातात. ओके. आणि इनब्रीडिंग जे आहे ते आपण कशा प्रकारे मॅनेज करता आपल्या फार्मवरती? इनब्रीडिंग जर तुम्हाला असं वाटत असेल इनब्रीडिंगमध्ये काय कॉम्प्लिकेशन येतात, मॉर्टॅलिटी येतात, तर तुम्ही दर 1.5 वर्षाचं 2 वर्ष तुमचं मेल बदलू शकता. आणि सर जी आपली मेंढीची हीटवरती आहे हे आपण डिटेक्ट कशा प्रकारे करता किंवा काय करता? माझ्याकडं 4 मेल्स आहे आता एवढे 50 फिमेल्समध्ये. तर सगळे मेल्सचं काम तेच असतं की हीट कोणाची आहे कोणाची नाही ते बघणं. तर सर जी आपली पोटात ज्यावेळेस आपला बच्चा असतो त्यावेळेस जर मेंढी गाबडली किंवा गाबडू नये ह्यासाठी आपण काय काय पद्धतीने उपाययोजना करता, म्हणजे कंपार्टमेंट वेगवेगळे केलेत का, सेक्शन वेगवेगळे केलेत का? तसं आमच्याकडे तर मॉर्टॅलिटी तशी झाली नाही आहे अजून. पण जर कधी होते, जर गाबाटली मेंढी तर एकच पर्याय असतो की बच्चा तर मेलेला असतो आणि ते तर तुम्हाला तुमच्या हिशोबात डिस्पोज करावं लागणार आहे. त्याला एक्झापार किंवा झेडआउट असं काय पण तुमच्याकडं उपलब्ध असेल, पिशवी साफ करायचे मेडिसिन्स दिलेले जातात आणि एक अँटीबायोटिक दिलं जातं जेणेकरून तिचं हिलिंग लवकर होतं आणि मग वापस ती रेडी होऊन जाते मीटिंगसाठी. तर सर जे आपल्या पिल्लांचं वॅक्सिनेशन कशा प्रकारे करता आपण, म्हणजे जे की लस वगैरे दिल्या जातात ते कशा प्रकारे देता किंवा आपल्या लस आम्ही 2दा देतो. एक PPRची लस देतो, एक ETची. एक PPRची लस ही गरजेची असते ज्याच्यात खोकला, सर्दी, ताप आणि जुलाब, जुलाब आणि खोकला वगैरे सर्दी हे PPRने कवर होऊन जातं. त्याच्यानंतर ET असं जे नवीन चारा येतो ज्यात आपण पाहतो की मेंढी जास्त खाल्ल्यावर त्याचं पोट फुगतं आणि काय इंडायजेशनमुळे ती मरते, तर ते आम्ही थांबू शकतो ETची लस देऊन. आणि डिवॉर्मिंग आम्ही वर्षात 2दा करतो. तर सर या मेंढी पालनामध्ये आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम जाणवतात मुख्यत्वे ज्यावेळेस रिप्रोडक्शनच्या वेळेस, नाही का?
रिप्रोडक्शनच्या वेळेस मला जाणवलेला प्रॉब्लेम असा आहे की कधी कधी बच्चा अटकतो किंवा बाहेर येत नाही, तुम्हाला मेंढीला हेल्प करावा लागतो आणि जर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित नसताल तर काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो, बच्चा मरू शकतो किंवा पोटात मरू शकतो, मेंढी फुगू शकते, तसे काही प्रॉब्लेम होऊ शकतो ड्युरिंग रिप्रोडक्शन डिलिव्हरी. तर सर आपण आता मेंढ्यांच्या आजारावरती येऊयात आणि त्यावरती उपायावरती पण येऊयात. तर आपल्याला कोणकोणते आजार जाणवतात मुख्यत्वे जास्त प्रमाणात? मेंढीमध्ये तुम्ही बघू शकता जर सर्दीचा काय प्रमाण असला तर, आणि जास्त करून काय अजून काय मला तरी वाटत नाही. आणि ते सिम्पटम्स काय आहेत आपल्याला, म्हणजे कशा प्रकारे समजतात आपल्याला? तुम्ही बघणार की ती छीक मारणार किंवा तुम्हाला असं वाटणार की केस फुलून बसले, एका बाजूला बसले, मेंढी आउट ऑफ द बॉक्स बसते, म्हणजे सगळे एकत्र नसतात, ती एक मेंढी अशी असते जी बाजूला बसते. तर आपल्याकडे थर्मोमीटर आहे, आपण चेक करू शकतो तिचा ताप वगैरे आणि त्यानुसार आपण तिला त्याचे मेडिकेशन्स देऊ शकतो. तर सर आपण डिवॉर्मिंग किती वेळा करता? वर्षात 2दा. आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट काय काय करता आपण? इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये मेडिकेशन्स अँटीबायोटिक्स आणि पेन किलर्स असतात. आणि आपल्या फार्मवरती डॉक्टर किती वेळा येतो किंवा बोलवतो का आपण? पहिले तर दररोज लागायचे, पण आता जेव्हापासून आमच्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सनुसार आता आम्हाला जवळपास मी सांगितल्याने 10 ते 12 वर्ष झालेले आहेत. तर 10-12 वर्षांनी आमचं जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे ते फ्लोर एक्सपिरियन्स वाढलेला आहे. तर आम्हाला आमचं कळतं की कुठलं इंजेक्शन कोणाला द्यायचं आहे. तर सर आपल्या मेंढी पालनामध्ये जे आजारी पडतात तर आजारी पडूच नाही ह्यासाठी आपण काय काय प्रकारे उपाययोजना करता? सर्वप्रथम तर तुम्ही लसीकरण करा, त्याच्यानंतर डिवॉर्मिंग द्या टाईम टू टाईम, आणि चारामध्ये तुमचा खुराक वगैरे चांगलं ठेवा. आणि ज्या आपल्या मेंढ्या ट्रेसमध्ये येतात नाही का, तर ते स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपण काय काय करता? स्ट्रेसमध्ये स्ट्रेसचे इंजेक्शन्स येतात, तर इंजेक्शन तुम्ही देऊ शकता. आणि वॅक्सिनेशनचा कॉस्ट आपल्याला एक मंथली किंवा एक इयरली कितीपर्यंत जातो? एक त्याची बॉटल असते जे 100ला चालते किंवा 50ला. जर तुम्ही 1 ml दिलं तर 100 गोट्स होतात. ते जवळपास मला वाटतं 500 का 600 रुपये असतं, 1000 रुपयामध्ये होऊन जातं. आणि सर आपल्या या मेंढ्यांची इम्युनिटी 100 मेंढ्याच्या. मेंढ्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी आपण काय कशा प्रकारे वाढवावी नाही का? अतिउत्तम फीड टाका, त्यांची बेस्ट इम्युनिटी राहील. आणि ज्यावेळेस आपण पॉयझन झाले म्हणजे ज्यावेळेसच्या म्हणजे एकदम गावरान भाषेमध्ये बोलायला गेलं तर ज्यावेळेस ते जुलाब करतात, हो, तर त्यावरती आपण काय काय पद्धतीने उपाययोजना करतात? इंजेक्शन्स उपलब्ध आहेत जुलाबाचे, जसे सल्फर झालं, बायोटिन झालं, बरेचसे आहेत. तर ते तुम्ही देऊ शकता इंजेक्शन्स. आणि जर काहीच अवेलेबल नाही तर बकरेबाज लोकांना माहीत असतं की चहापत्ती खिलवतात, चहापत्ती, हां, किंवा तुम्ही काहीच नाही तर सुका चारा देऊ शकता. तर सर आपण आता अतिशय म्हणजे बेस्ट मुद्द्यावरती येऊयात, ज्यासाठी आपण एवढा मोठा फार्म केला आहे. तर प्रॉफिटवरती येऊयात आणि आपल्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीवरती येऊयात. तर आपल्याला या फार्ममधून किती प्रमाणात प्रॉफिट मिळतो, म्हणजे एक रेशो सांगा नाही का, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही झाली. प्रॉफिट रेशो तुम्ही सांगू शकता की जवळपास जे 2 हे होतात, काय 2 प्रोडक्शन्स होतात, ते एक प्रोडक्शन तुम्ही खर्चा पकडा, एक प्रोडक्शन तुमचा प्रॉफिट पकडा. आणि कटिंग मार्केटशिवाय आपल्याकडे कोणकोणत्या पद्धतीने प्रॉफिट मिळतो आपल्याला? ब्रीडिंगला जे मेल्स घेऊन जातात, शौकींसाठी जे घेऊन जातात, त्याच्यानंतर बकरी ईद जवळ येते, आता बकरी ईदसाठी घेऊन जातात लोक आमच्याकडनं माल, तर ते मटनला विकण्याऐवजी तिकडं पण आम्हाला विकता येतं. आणि सर जे वेस्ट आहे ते वेस्ट आपण घरीच म्हणजे शेतात टाकता की विकता पण? शेत आम्ही विकतो डंपरवर किंवा ट्रेलरवर. ट्रेलरचं एक स्पेसिफिक अमाऊंट ठरलेली असते, आणि जर पाहिजे तर आम्हाला शेतात आम्ही आमच्या यूज करतो. तर सर इकडं आसपास आपल्याकडे मेंढीसाठी बेस्ट मार्केट कोणतं वाटतं आपल्याला, किंवा कोणत्या ठिकाणचं आहे जास्तीत जास्त नफा मिळण्यासाठी? पुण्यामध्ये बरेचसे बाजार भरतात. चाकणचा भरतो, तळेगावचा भरतो, येवतचा आहे, त्याच्यानंतर कुंजीरवाडीचा आहे, बरेचसे आहेत. तर तुम्ही कुठलं पण ऑप्ट करू शकता. आणि सर जो आपण ब्रीडर देतो त्यामध्ये आपण कोणते गुणधर्म पाहिले पाहिजे की हा बेस्ट आहे ब्रीडिंगसाठी? त्याचे टेस्टिल्स दोन्ही समान टेस्टिल्स, त्याच्यानंतर त्याची बॉडी लेंथ, आणि त्याचे जे हे आहेत काय ग्लॅन्ड्स नसायला हवे, किंवा त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघावं, त्याचं वेट कसं आहे, आणि त्याची बॉडी लाईन कशी आहे. आणि सर आपण या मेंढ्यांचा काही इन्शुरन्स वगैरे केलेला आहे का? न्यू इंडिया लाईफ इन्शुरन्स वगैरे बरेचसे इन्शुरन्स आहेत जे येऊन तुम्हाला टॅगमधून इन्शुरन्स करून. आणि आपण या फार्मवरती रिस्कचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करता? कुठल्या प्रकारचा रिस्क?
मग जसं की जास्त प्रमाणात पाऊस झाला हां. किंवा थंडी वाढली किंवा ऊन वाढलं, पाऊससाठी आम्ही आमचं थोडं अपलिफ्ट केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता पाणी आतमध्ये येण्याचा कुठलाच सोर्स तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही थंडीचं म्हणताय तर थंडीत त्यांना जास्त काही इफेक्ट पडत नाही. बरं, पाऊसचा झडप येऊ नये म्हणून तुम्ही पाहू शकता आम्ही पत्र लावलेत एका बाजूने जिकडून पाऊसचा झडप येतो आमच्या शेडामध्ये. आणि सर प्रॉफिट जास्तीत जास्त प्रमाणात वाढण्यासाठी आपण काय काय करता? आपला प्रॉफिट जास्तीत जास्त प्रमाणात वाढावा. किड्सचे कसे संगोपन करतात त्याच्यावरून तुमचा प्रॉफिटचा विषय राहणार आहे. किड्स जेवढे लवकर वाढतील आणि लवकर विक्रीसाठी येईल त्याच्यावर तुमचं प्रॉफिट आहे. तर किड्सचं कसं संगोपन करता हे अति उत्तम तुम्ही करावं आणि ते मुद्द्याची बात आहे. हां, तर सर आपला आत्तापर्यंत आपण या ठिकाणी आलेला आहात, तर इथून पुढचं आपलं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? 5 वर्षानंतरचं फ्युचर प्लॅनिंग काय आपल्या या बंदिस्त मेंढी पालनामध्ये? बंदिस्त मेंढी पालनमध्ये जे आमचं उद्देश पुढच्या 5 वर्षाचं जर तुम्ही पाहिलं तर हेच जे पर्सेंटेज आहे ते वाढवणं आणि बेस्ट क्वालिटी कसं आपण अजून क्वालिटीवर इम्प्रूव्ह करू शकतो ते बघतो. आणि सर आता सध्या आपल्याकडे किती मेंढे आहेत आणि किती छोटी पिल्ले आहेत? माझ्याकडे जवळपास 101 मेंढे आहेत आणि पिल्लं जर तुम्ही म्हणताल तर ते बॅचनुसार निघतात. आता माझ्याकडे जवळपास 41 पिल्लं आहेत. आणि सर मला आपल्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या आपल्या फार्मचं नियोजन सांगा. सकाळची एक फीड असते जी सुकी असते, त्याच्यासोबत खुराक असतं. त्याच्यानंतर दुपारी आम्ही कुट्टी वगैरे करतो शेतातनं चारा आणून आणि संध्याकाळची ती फीडची प्रक्रिया चालू होते. आणि सर आपण जे पिल्ले आहेत ते किती वेळा म्हणजे त्यांच्या दूध देतं त्यांना, नाही का? 2दा, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. आता तुम्ही बघू शकता आम्ही सोडलेले आहेत त्यांना, जे छोटे किड्स आहेत ते. आणि एक एज झाल्यानंतर मग 24 आवर्स असतात. तर सर आपण एक 10 वर्ष झाला हा व्यवसाय करत आहे, तर या व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणता वाटला तुम्हाला आणि त्यावरती आपण काय? लसीकरण न केल्यामुळे आलेले जे आजार असतात व त्यांना कसं स्टेबलाइज करावं लागतो हे एक लय मोठं टेन्शनची गोष्ट आहे. तर सर जे आपले नवीन तरुण उद्योजक आपल्या या व्यवसायाकडे म्हणजे करण्यासाठी करू पाहत आहेत, तर त्यासाठी आपण काय सल्ला द्याल नवीन उद्योजकांना? जर तुम्ही करताय तर तुम्ही डायरेक्ट मोठी क्वांटिटी घेऊ नये. तुम्ही 5-6 मध्ये चालू करा आणि स्टॉप हे टेक. तर सर ज्यावेळेस आपण मेंढीपालन चालू करतो तर त्यावेळेस मुख्यत्वे आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? चुका म्हणजे जसं तुम्ही मेंढी खरीदताल पहिलं छोट्या बॅचमधून तुम्ही चालू करावं. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स यावं, मग तुम्ही मोठे स्टॉक घ्यावं. काय लोक काय करतात डायरेक्ट मोठा स्टॉक घेतात, जेव्हा त्यांचा तर मग तुम्हाला मॉर्टॅलिटी वगैरे सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेंढी पालनावरती माहिती दिलेली आहे. तर सरांचं धन्यवाद. आणि जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त तरुण उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.